नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण भारतातील उच्च न्यायालयाबद्दल माहिती घेणार आहोत. आज भारतातील उच्च न्यायालयांची संख्या ही 25 आहे. तुमच्या अभ्यासासाठी समोरील चार्टमध्ये उच्च न्यायालये, त्यांचे स्थापना वर्ष व मुख्यालये दिलेली आहेत. ही माहिती नोट करून घ्या. अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चला तर मग सुरू करूया. भारतीय उच्च न्यायालय. उच्च न्यायालयाची ओळख. भारतातील प्रत्येक राज्यासाठी किंवा काही राज्यांसाठी एकत्रितपणे उच्च न्यायालय स्थापन केलेले असते. भारतीय संविधानाच्या कलम 214 ते कलम 231 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद आहे. राज्यातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय. रचना. मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश. न्यायाधीशांची संख्या निश्चित नसते, ती राष्ट्रपती ठरवतात. नियुक्ती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त करणारी व्यक्ती म्हणजे भारताचे राष्ट्रपती होय. ते भारताचे मुख्य न्यायाधीश, संबंधित राज्याचे राज्यपाल, संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या सर्वांशी सल्लामसलत करून त्यांची नियुक्ती करतात. पात्रता. भारताचा नागरिक असावा, किमान 10 वर्ष न्यायाधीश किंवा वकील म्हणून अनुभव असावा. कार्यकाळ. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय हे 62 वर्ष आहे. अधिकार. त्यांना मूळ अधिकार, अपील अधिकार, लेखी अधिकार अशा प्रकारचे अधिकार असतात. कलम 226 अंतर्गत हॅबियस कॉर्पस, मॅडेमस, सर्टिओरारी, को वारंटो आणि प्रोहिबिशन हे अधिकारही मिळतात. वेतन व भत्ते. उच्च न्यायालयातील वेतन निश्चित केले जाते संसदेद्वारे. मुख्य न्यायाधीशाचे वेतन हे 2,50,000 प्रति महिना व इतर न्यायाधीशांचे वेतन 2,25,000 प्रति महिना असे असते. भत्ते. घरभाडे, सरकारी निवास, वाहन सुविधा, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा, निवृत्तीनंतर पेन्शन अशा असतात. आता आपण भारतीय उच्च न्यायालयाबाबत महत्त्वपूर्ण माहिती पाहिली. आता आपण महत्त्वाची प्रश्न उत्तरे पाहूया. उच्च न्यायालयाची तरतूद कोणत्या कलमात आहे? भारतीय संविधानाच्या कलम 214 मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद आहे. उच्च न्यायालयाचे लेखी अधिकार कोणत्या कलमात आहेत? कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला मूलभूत हक्क संरक्षणासाठी लेखी अधिकार दिले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय 62 वर्ष असून त्यानंतर ते पदावर राहू शकत नाहीत. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे वेतन किती असते? मुख्य न्यायाधीशाला सुमारे 2,50,000 प्रति महिना वेतन मिळते, जे संसदेद्वारे निश्चित केलेले असते. उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांचे वेतन किती असते? इतर न्यायाधीशांना सुमारे 2,25,000 प्रति महिना वेतन मिळते व त्यासोबत विविध भत्ते मिळतात. उच्च न्यायालय कोणत्या स्तरावर कार्य करते? उच्च न्यायालय हे राज्यस्तरीय सर्वोच्च न्यायालय असून राज्यातील न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करते. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? व्यक्ती भारतीय नागरिक असावी व किमान 10 वर्षे न्यायाधीश किंवा वकील म्हणून अनुभव असावा. उच्च न्यायालयाचा प्रमुख कोण असतो? उच्च न्यायालयाचा प्रमुख मुख्य न्यायाधीश असतो, जो न्यायालयाचे प्रशासन व कामकाज पाहतो. उच्च न्यायालय कोणत्या शाखेशी संबंधित आहे? उच्च न्यायालयाला किती प्रकारचे लेखी अधिकार आहेत? उच्च न्यायालयाला 5 प्रकारचे लेखी अधिकार दिले आहेत, जे नागरिकांच्या हक्कासाठी वापरले जातात. हॅबियस कॉर्पस म्हणजे काय? हॅबियस कॉर्पस या लेखाद्वारे एखाद्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश दिला जातो. मॅन्डमस लेखाचा अर्थ काय आहे? मॅन्डमस म्हणजे सार्वजनिक अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा न्यायालयाचा आदेश.
सर्टिओरारी लेखाचा उपयोग कशासाठी होतो? सर्टिओरारी लेखाद्वारे उच्च न्यायालय खालच्या न्यायालयाचा चुकीचा निर्णय रद्द करू शकते. प्रोहिबिशन लेखाचा उद्देश काय? प्रोहिबिशन लेखाद्वारे न्यायालयाला त्याच्या अधिकाराबाहेर काम करण्याचा अपराध केला जातो. को वॉरंटो म्हणजे काय? को वॉरंटो लेखाद्वारे एखाद्या व्यक्तीचा पदावर असण्याचा कायदेशीर अधिकार तपासला जातो. उच्च न्यायालय कोणावर नियंत्रण ठेवते? उच्च न्यायालय राज्यातील अधीनस्थ न्यायालयांवर नियंत्रण ठेवते व त्यांचे निरीक्षण करते. न्यायाधीशांचे स्थानांतरण कोण करतो? न्यायाधीशांचे स्थानांतरण भारताचे राष्ट्रपती करतात CJIच्या सल्ल्याने. उच्च न्यायालयाचा अपील अधिकार कुठून येतो? उच्च न्यायालयाला अपील अधिकार खालच्या न्यायालयांच्या निर्णयांविरुद्ध मिळतो. उच्च न्यायालय संविधानाचे रक्षक का मानले जाते? कारण ते कायद्याची व संविधानाची सुसंगती तपासते. उच्च न्यायालयाचे वेतन कोण ठरवते? न्यायाधीशांचे वेतन संसद ठरवते आणि ते कायद्याद्वारे निश्चित केले जाते. न्यायाधीशांना पेन्शन मिळते का? हो, निवृत्तीनंतर न्यायाधीशांना पेन्शन व इतर सुविधा दिल्या जातात. न्यायाधीशांना कोणत्या सुविधा मिळतात? त्यांना सरकारी निवास, वाहन, वैद्यकीय सुविधा व प्रवास भत्ता मिळतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निश्चित असते का? नाही, न्यायाधीशांची संख्या निश्चित नसते व ती राष्ट्रपती ठरवतात. भारतात किती उच्च न्यायालये आहेत? सध्या भारतात एकूण 25 उच्च न्यायालये कार्यरत आहेत. उच्च न्यायालयाचा प्रमुख कोण असतो? उच्च न्यायालयाचा प्रमुख मुख्य न्यायाधीश असतो, जो न्यायालयाचे प्रशासन आणि न्यायिक कामकाज सांभाळतो. उच्च न्यायालयाचे निर्णय कुठे लागू होतात? उच्च न्यायालयाचे निर्णय संबंधित राज्य किंवा अधिकार क्षेत्रात लागू होतात. न्यायाधीशांना हटविण्याचा अधिकार कोणाला आहे? न्यायाधीशांना हटविण्याचा अधिकार संसदेला आहे, विशेष प्रक्रियेद्वारे, महाभियोगाद्वारे. उच्च न्यायालयाचा दर्जा कसा आहे? उच्च न्यायालय हे एक घटनात्मक न्यायालय असून त्याचे अधिकार संविधानातून मिळतात. न्यायालयीन शक्तीचा स्रोत काय आहे? उच्च न्यायालयाची शक्ती त्याला संविधानातून प्राप्त होते. उच्च न्यायालयाचे स्वरूप कसे आहे? उच्च न्यायालय स्वतंत्र आणि निष्पक्ष न्याय देणारी संस्था आहे. उच्च न्यायालय कोणावर नियंत्रण ठेवते? उच्च न्यायालय अधीनस्थ न्यायालयांवर नियंत्रण ठेवते आणि त्यांचे मार्गदर्शन करते. न्यायालयाचा प्रकार कोणता आहे? उच्च न्यायालय हा न्यायिक प्रकारातील घटनात्मक न्यायालय आहे. उच्च न्यायालय कोणाच्या खाली येते? उच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय यांच्या अधीन कार्य करते. न्यायाधीशांचे वेतन कमी करता येते का? न्यायाधीशांचे वेतन त्यांच्या कार्यकाळात कमी करता येत नाही, हे त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आहे. उच्च न्यायालयाचा मुख्य उद्देश काय आहे? उच्च न्यायालयाचा मुख्य उद्देश न्याय देणे व नागरिकांचे हक्क संरक्षित करणे हा आहे. लेखी अधिकारांचा मुख्य उद्देश काय आहे? लेखी अधिकारांचा मुख्य उद्देश नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे हा आहे. उच्च न्यायालयाची रचना कशी असते? उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश मिळून रचना तयार होते. न्यायालयीन अधिकार कोण देतो? न्यायालयीन अधिकार भारतीय संविधानाद्वारे उच्च न्यायालयाला दिलेले आहेत. उच्च न्यायालयाचा कार्यकाळ कशावर अवलंबून असतो? न्यायाधीशांचा कार्यकाळ 62 वर्षांच्या निवृत्तीवयापर्यंत असतो. न्यायालयीन प्रक्रिया कशी असते? न्यायालयीन प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि नियमानुसार पार पडते. न्यायालयाचे सर्वोच्च नियंत्रण कोणाकडे असते? न्यायालयाचे सर्वोच्च नियंत्रण संविधानाकडे असते, जे सर्व अधिकार निश्चित करते. उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र काय आहे? उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशापर्यंत मर्यादित असते.
न्यायाधीशांची पात्रता काय असते? न्यायाधीश भारतीय नागरिक असावा आणि किमान 10 वर्षाचा न्यायिक किंवा वकिली अनुभव असावा. उच्च न्यायालयाच्या अधिकारांची मर्यादा काय आहे? उच्च न्यायालयाचे अधिकार संविधानाच्या चौकटीत मर्यादित असतात. उच्च न्यायालयाचा अपील अधिकार काय आहे? खालच्या न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा अधिकार म्हणजे अपील अधिकार होय. न्यायालयीन नियंत्रण कोणावर असते? उच्च न्यायालयाचे नियंत्रण अधीनस्थ न्यायालयांवर असते. उच्च न्यायालयाचे स्वरूप काय आहे? उच्च न्यायालय हे स्वतंत्र आणि घटनात्मक स्वरूपाचे न्यायालय आहे. न्यायालयीन अधिकाराचा प्रकार कोणता आहे? उच्च न्यायालयाचे अधिकार न्यायिक स्वरूपाचे असून ते कायद्याची अंमलबजावणी करतात. उच्च न्यायालयाचे अधिकार स्रोत काय आहे? उच्च न्यायालयाचे सर्व अधिकार भारतीय संविधानातून प्राप्त होतात. न्यायालयीन रचना कोण ठरवते? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या व रचना राष्ट्रपती ठरवतात. न्यायाधीशांना सुविधा कोण पुरवते? न्यायाधीशांना विविध सुविधा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिल्या जातात. उच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो का? नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. सर्वोच्च न्यायालयाच्या खाली कोणते न्यायालय येते? सर्वोच्च न्यायालयाच्या खाली उच्च न्यायालय येते, जे राज्यस्तरीय सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालयीन अधिकार किती प्रकारचे आहेत? उच्च न्यायालयाचे अधिकार मुख्यतः 3 प्रकारचे आहेत: मूळ, अपील आणि लेखी अधिकार. न्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रिया कशी असते? राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश आणि इतर अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार न्यायाधीशांची नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाचे कार्य काय आहे? उच्च न्यायालयाचे मुख्य कार्य न्यायदान करणे आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करणे आहे. न्यायालयाचा दर्जा काय आहे? उच्च न्यायालयाचा दर्जा उच्च आणि घटनात्मक आहे. न्यायाधीशांचे वयोमर्यादा किती आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची वयोमर्यादा 62 वर्षे आहे. उच्च न्यायालयाचे स्थान काय आहे? उच्च न्यायालय राज्याच्या राजधानीत किंवा निश्चित ठिकाणी असते. न्यायालयीन अधिकार कोणाकडे असतो? न्यायालयीन अधिकार उच्च न्यायालयाकडे असतो, जो संविधानाद्वारे प्रदान केला आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? उच्च न्यायालयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्वतंत्रता आणि निष्पक्ष न्यायदान. न्यायालयीन शक्ती काय आहे? न्यायालयीन शक्ती म्हणजे कायद्याची अंमलबजावणी आणि न्याय देण्याची क्षमता. उच्च न्यायालयाचे उद्दिष्ट काय आहे? उच्च न्यायालयाचे उद्दिष्ट नागरिकांना न्याय देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे. न्यायालयीन कार्य काय आहे? न्यायालयीन कार्य म्हणजे न्यायाच्या आधारे निर्णय देणे आणि वाद सोडवणे. न्यायालयाचा प्रमुख कोण आहे? न्यायालयाचा प्रमुख मुख्य न्यायाधीश असतो. न्यायालयीन अधिकार कोणत्या प्रकारचा आहे? उच्च न्यायालयाचे अधिकार घटनात्मक आणि न्यायिक स्वरूपाचे आहेत. न्यायाधीशांचे वेतन कोण देते? न्यायाधीशांचे वेतन केंद्र सरकारकडून दिले जाते. न्यायालयीन नियंत्रण कोणावर आहे? उच्च न्यायालयाचे नियंत्रण अधीनस्थ न्यायालयांवर आहे. उच्च न्यायालयाचे स्वरूप काय आहे? उच्च न्यायालय स्वतंत्र, घटनात्मक आणि न्यायिक स्वरूपाचे आहे. उच्च न्यायालयाचे अधिकार कुठून मिळतात? उच्च न्यायालयाचे अधिकार भारतीय संविधानातून मिळतात. उच्च न्यायालयाचा प्रमुख उद्देश काय आहे? न्यायदान करणे आणि कायद्याचे राज्य टिकवून ठेवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. उच्च न्यायालयाचा अपील अधिकार कुठे वापरला जातो? खालच्या न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध अपील ऐकण्यासाठी वापरला जातो.
उच्च न्यायालयाचे नियंत्रण कोणावर असते? अधीनस्थ न्यायालये आणि न्यायिक यंत्रणा यावर नियंत्रण असते. उच्च न्यायालयाचे महत्त्व काय आहे? राज्यातील सर्वोच्च न्यायालय म्हणून ते न्यायदान, हक्क संरक्षण आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करते. ठीक आहे, आज इथे थांबूया. धन्यवाद.